हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तुम्हाला उठायला कोणी सांगितलं होतं? असंही झोपून झोपून फार कंटाळलो होतो, म्हणून म्हटलं थोडं काम करावं. पण का काढले तुम्ही तृष्णाला? तिने फक्त घरात चोरी नाही केली, तर पकडल्यावर खोटं सुद्धा बोलली. मग काय भाऊसाहेबांनी पण चोरी केली होती? दादा, ते माझ्या हिल रोड वाल्या ऑफिस मध्ये एक्झिक्युटिव्हची एक मीटिंग आहे आणि त्यांच्याकडे एक महत्त्वाची फाईल पोहोचवायची. माझी इच्छा आहे की तू ही फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचवावीस. मला बी जरा हात लावून बघू द्या ना, कसा असतो हिऱ्यांचा हार तो. मी 5 रुपयांचा नैवेद्य दाखवीत. देवा, कानातले सापडू दे. मी अजन्या, बघा ना ताई, कानातले नाही मिळत. तुम्हीच बघा ना, कुठं दुसरीकडे ठेवले असतील. जाऊन तुझं काम कर, मी नंतर देईन. वय, पण हारा बरोबर जर कानातले मिळाले असते तर ते बी तिजोरी ठेवले असते ना, आणि मग संध्याकाळी आल्यावर ते लय खुश झाले असते ना. इयरिंग शिवाय एक खूप मोठं सरप्राईज दिशंभरची वाट बघते. आता त्याच्या चेहऱ्याचा रंग बघायचाय मला. अच्छा, म्हणजे हार ठेवला तुम्ही तिजोरीत? बर, मग आता चावी मला द्या ना, म्हणजे ते संध्याकाळी आली की तिजोरी उघडतील, होय ना? इतकी घाई काय आहे चावीची? दादा येईल तेव्हा देऊन टाकेन. जर तू चावी इकडे तिकडे ठेवलीस तर सरप्राईजची मजाच निघून जाईल ना. बरं ताई, तोवर मी घरातली समधी कामं उरकते. जेव्हा रात्री येतील तेव्हा मग चावी घेऊन जाईन. हं? आलास दादा? त्या फाईल्स तू वेळेवर पोहोचवल्यास ना? अरे भाई तायडे, काय सांगू, आम्ही तर तिथं लय आधी पोहोचलो होतो, पण तिथे गेल्यावर कळलं की मीटिंग तर उद्या आहे. मीटिंग उद्या आहे? नाही दादा, मीटिंग तर आज आहे, 3 तारखेला. अगं तायडे, तुला काय ठाव बी आहे? आज तारीख काय आहे? 3 तारीख दादा. अगं तायडे, आज 3 तारीख नाही, आज 2 तारीख आहे, म्हणून आजची मीटिंग उद्या आहे. ओ गॉड, मी उगाचच तुला इतकं दूर पाठवलं. ऍक्च्युली काय आहे, कामाचा इतका स्ट्रेस आहे की मी तारीखच विसरले. अगं तायडे, पण तुझ्या चुकीमुळं मला हेल्पटा पडला की. आजच्या दिवसाची सुरुवातच लई खराब झाली बघ. अगदी बरोबर बोललास दादा. जर सुरुवातच अशी असेल तर कोण जाणे दिवस कसा असेल. म्हणजे काही नाही दादा, फार विचार करू नकोस. आता खोलीत जाऊन आराम कर.
मला पूर्ण खात्री आहे की तुला तुझ्या खोलीत खूप छान वाटेल. हे तर तू लाख मोलाचं बोललीस तायडे. थकलोय भारी, आराम करतो. चल येतो. भजनिया, बाई ताई, दादा आलाय आणि वेळही झाली त्याला सरप्राईज देण्याची. ही घे चावी. बाई ताई, लगेच त्यांना दाखवते, खूप खुश होतील ते. खोलीत आराम करणं आता तुझ्या नशिबात कुठे आहे विश्रामबाई? ज्या तऱ्हेनं तू इथे आला होतास आणि परत गेलास, अगदी तसंच आता तू उलट पावली माझ्याकडे परत येशील, हे बघायला की मल्लिका काय चीज आहे. मी इथेच आहे तुझ्या प्रतीक्षेत दादा. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं? आज वाटतंय जरा जास्तच थकलात. ते थकण्या बिकण्याचं सोडा आणि हे सांगा, आज चेहरा चंद्रावानी चमकतोय, काय विशेष आहे? माझं सोडा, पण तुम्ही जर ऐकलं ना तर तुमचा चेहरा बी चंद्रासारखा चमकल. असं वय? अशी कोणती बातमी ऐकवणार आहेस? आता बास झालं, प्रश्न विचारू नका आणि जाऊन बघा तिजोरीत काय आहे. तिजोरी? होय. आता जा आणि जाऊन बघा तरी त्याच्यात काय आहे. तिजोरीची चावी तुझ्याकडे कशी काय आली? आता बस, जास्त प्रश्न विचारू नका, जा बघू, जाऊन बघा ना काय आहे त्याच्यात. शिर्डी कुठं गेली? यात एक शिर्डी ठेवली होती, ती कुठं आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आज शिर्डी, अगं गोल गोल पिलेटी सारखी गोष्ट होती, कुठं आहे ती? समजा कचरा केलात ना सरप्राईजचा. बघाय सांगितलं ते बघत नाहीत, काय काय विचारत बसतात. तो अनबान कर आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे बघा, उघडा उघडा. अगं हे काय आहे? अहो, हिऱ्यांचा हार. उघडून तर बघा, आरामात उघडा. याडच्या बाई, उडाली नव झोप. पण मी आता हार याच्यातच बघितला होता, याच्यातच होता. ताईंनी स्वतः आपल्या हाताने ठेवलेला. काय म्हणलीस? तायडीनं आपल्या हातानं तिजोरीत ठेवला होता? याचा अर्थ तायडीने तिजोरी उघडली. वय, ताईंनी उघडली होती तिजोरी.
अगं मूर्त्यावानी का उभी आहेस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जर चावी माझ्याकडे होती तर तायडीने ही तिजोरी कशी उघडली? त्याच काय ना, तिजोरीची चावी मी तुमच्याकडून चोरून घेतली. चावी चोरलीस? आता तुम्हीच सांगा, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता हार. आता मी कसं मानू की तो हार नाहीये? अगं हारबीर सोड. मला आधी हे सांग, माझी दिशी अगं ती पिलटी सारखी गोल गोल वस्तू होती यात, ती कुठं आहे? ते समजा मला नाही माहित. मी तर ताईच्या खोलीत कानातले झुमके घ्यायला गेलेली. ते मिळाले नाही तर ताई म्हणाले मी नंतर देते. अगं तायडीनं जाणून बुजून तुझ्या संग हा खेळ खेळलाय. तिला ठाव आहे का तू मूर्ख आहेस, तर तुला अजून मूर्ख बनवलंय. पण का? ताईने असं का केलं? अगं कारण तायडीला समजलंय का त्या दयालवाल्या गेमच्या माग माझं टकुर काम करत होत. म्हणजे समोरच्या टकरीचं टाइम आलंय मल्लिका तापर. चला विशंभर, मल्लिकाची पण भेट घेऊच या. सुकन्या आमच्या कन्या. मल्लिका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या तिजोरीला हात लावायची? हे माझं घर आहे विशंभर, आणि माझ्या घरात मी काहीही करू शकते. हो विशंभर. का वाईट वाटलं? आता दादा म्हणण्याच्या लायकीचा नाहीयेस तू. आभार मान की मी तुला विशंभर म्हणतेय, नाहीतर तुझी तेवढी लायकी नाहीये. हे तुझं घर आहे याचा अर्थ असं नाही तू आमच्या कोणत्या बी वस्तूला हात लावशील. गपगुमाना आमची शिडी वापस कर बस. तुझी सीडी? जरा मलाही कळू दे, या सीडीत असं काय होतं ते. तू तुझी पायरी सोडून वागतेस मल्लिका. गपचूप आमची शिडी वापस कर. खालच्या आवाजात बोल विशंभर, कारण या घरच्या भिंतींना फक्त आमच्या आवाजाची सवय आहे. माझी तिजोरी उघडून तू बरं नाही केलंस मल्लिका. तुला काय वाटलं ती शिडी घेतल्यावर तुझी सुटका होईल वय? अरे माझ्याकडे असं लई पुरावे आहेत जे तुला बर्बाद करू शकतात. रिअली? कोणते पुरावे? तेच जे दयालकडे होते. पैशात खूप ताकद असते विशंभर. दयालला पाहिजे ती किंमत देऊन सगळे पुरावे विकत घेतलेत. फक्त एक पुरावा उरला होता आणि तोही माझ्याकडे आहे. पैका, ज्या पैक्याच्या जोरावर तू इतकी उडतेस ना, त्यात आमचा बी वाटा आहे. आणि तू आमच्या वाट्यावर वेटोळे घालून बसली. कोणता हिस्सा? कसला हिस्सा? ही सगळी संपत्ती मी कमावली आणि वारशाने जे काही बाबांकडून मिळालं तो माझा हक्क होता. त्यात तुझा कोणताही वाटा नाहीये, कारण काकाने त्यांचा वाटा घेतलेला होता. हे समजा आपल्याला ठाव नाही मल्लिका. आपल्याला फक्त हेच ठाव आहे, एक दिवस मी तुला बर्बाद करणार, जमीन दोस्त करणार. जर तुला बर्बाद करून मातीत नाही मिळवलं तर माझं नाव विशंभर. मिस्टर थापर योग्य तेच बोलले. आम्ही एका अशा सापाला दूध पाजतो आहोत जो कधी ना कधी आम्हाला डंख मारेल. हो मिस्टर थापर, म्हणजे आज तुला थापरचं बोलणं योग्य वाटते? ज्याची लायकी तुझ्या नजरेत घराच्या एका नोकरापेक्षा बी खालची आहे. विशंभर,
असो आपल्याला काय घेणं देणं थापर पसंत. दीपकच्या ऍक्सिडेंट नंतर आपण तुला असं फसवलं होतं, तुझ्या विरोधात इतके पुरावे गोळा केले होते की बस एकदा जर पोलिसांनी तुला पकडलं असतं ना, तर त्या पुराव्यांनी कोर्टात वरडून वरडून सांगितलं असतं की तूच दोषी आहेस, तूच गुन्हेगार आहेस आणि तूच दीपकला जीवे मारण्याचा कट रचलायस. पण दुर्दैवाने तू असं नाही करू शकलास. तू मला धोका द्यायचा प्रयत्न केलास विश्वंभर. पण आमचं नशीब बलवत्तर की आम्हाला सगळं योग्य वेळी कळलं आणि तुझी चाल अयशस्वी ठरली. ताई, माझा हार कुठे? तुम्ही तिथंच ठेवला होता ना? तुझ्या मूर्ख बायकोला सांग की मी तिथे कोणताही हार नव्हता ठेवला, उलट तुझी हार झाली. अगं तू मला काय हरवणार मल्लिके? हं? आता तर खेळ सुरू झालाय. आणि एक डाव हाती लागल्यानं कुणी जिंकत नाही. हे समज काय आहे? मला तर काय बी समजना. सत्य हे आहे भजनिया की विश्वंभरने मला धोका देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी माझं हे नातं याच्याशी कायमचं संपवून टाकते. सुकन्या आमच्या कन्या. आणि म्हणून मी माझं हे नातं याच्याशी कायमचं संपवून टाकते. असं बोलून नाती संपत नाहीत मल्लिके. आपल्या नात्याला तर लई लांबचा पल्ला गाठायचंय. माझा स्वतःवरचा ताबा सुटायच्या आत लवकरात लवकर आपल्या बायकोला घेऊन निघून जा. मल्लिका, इथं राहण्याचा शौक कोणाला आहे? बस थोडी वाट बघ, त्यानंतर कळल कोण कोणाला कुठून हलवतोय. तू स्वप्न बघतोयस विश्वंभर, आणि स्वप्न बघण्याशिवाय तुझ्याकडे राहिलं तरी काय? तसाही तू आता काहीच कामाचा नाहीयेस. म्हणून ह्या धमक्या मला नाही, कुणा दुसऱ्याला दे. आपलं सामान बांधा आणि ताबडतोब इथून चालते व्हा. जर 10 मिनिटांच्या आत तुम्ही इथून काळं केलं नाहीत तर मी माझ्या गार्ड्सना बोलवून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायला सांगेन. ऐका, चला ना, चला. आहो चला ना, चल बेटा. अरे अपूर्व बेटा, तू आलास? हो आई. बस बस, मी चहा घेऊन आले. आई ऐक ना, बस बस, मला चहा नकोय. बस इथे माझ्याकडे. काय झालंय बाळा? ऑफिस मध्ये काही त्रास होतोय का? नाही आई, मी इतका हुशार नक्कीच आहे की ऑफिसचे टेन्शन ऑफिस मध्ये सोडू शकतो. पण पण काय? काही नाही आई, मी घरातलेच प्रॉब्लेम सोडू शकत नाहीये. नाही बेटा, असं काहीही नाहीये. सगळं काही हळूहळू आपोआप व्यवस्थित होईल. व्यवस्थित तर होईल,
पण या समस्यांच्या मागे मीच कारणीभूत आहे. जर त्या दिवशी मी तुझं म्हणणं ऐकलं असतं आणि तृष्णाशी लग्न केलं नसतं तर आज हे दिवस बघावे लागले नसते. अपूर्व बेटा, स्वतःला दोष देऊ नकोस. जे व्हायचं ते झालं. हो आई, जे झालं ते झालं, पण जे झालं ते खूप चुकीचं आहे. माझीच चूक आहे आणि तीच चूक मी आज सुधारायला चाललोय. आता मला तृष्णाचा चेहराही बघायचा नाहीये. आई, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत आणि यावर तुला तिच्या सह्या आणायच्या आहेत. अपूर्व बेटा, एकदा नीट विचार कर. बस आई, आता मला या नात्यातून मुक्त व्हायचंय, लवकरात लवकर. माझ्या मेहनतीचं फळ मिळालंच. तो दिवस आलाच. याच दिवसाची मी वाट पाहत होते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.